तुम्ही एक कलाकार होता हो. आणि पत्रकार आणि त्याच्यानंतर न्यायाधीश. तर तुम्ही न्यायाधीश नसता तर आज काय असलं असतं, एक कलाकार की पत्रकार? कठीण आहे हे उत्तर देणं. मला सगळं व्हायला आवडलं असतं. असं पण मी जास्त कलाकार झाले असते, हे मात्र खरं. हाच मुद्दा धरून पुढचा प्रश्न. राहून गेलेल्या ज्या गोष्टी आहेत मृदुला भाटकरांच्या आयुष्यातल्या, हो. त्यातल्या आता नव्यानं कुठल्या पूर्ण होत आहेत किंवा करू इच्छिता? मग वाचन राहिलं असेल, संगीत राहिलं असेल किंवा नाटकातले कामं? नाच. हो हो. मला नाच करायला खूप आवडतो आणि जेव्हा मिळेल तेव्हा मी माझ्या मैत्रिणींबरोबर नाच करत असते. कुठला कुठला नाच? आता मध्ये कुठला नाच करायला आवडतो म्हणजे मी तुम्हाला? खरं तर न्यायमूर्ती पदावरून निवृत्त झाल्यावर आणि हे जे मॅटची चेअरमन होण्याच्या आधी जो काही वेळ होता, तर त्यावेळेस मी सरळ माझ्या एका भाचीकडे, शर्वरीकडे बॉलिवूड डान्सिंग शिकत होते. असं तुमचे किती डान्स बसले? नाही, तिने आमची 2 गाणी बसवली होती. कोणती गाणी? आई ती आता आठवत नाही. पण मला गाणं कधीच आलं नाही, कारण मला खूप आवडतं गाणं, पण सूर नाही आहे आणि कळत नाही. म्हणजे अण्णांना वगैरे कसं असं उपजत होतं आणि ते इतकं त्यांच्यात गुंत होतं की अण्णांना मी एकदा गणपतीला घेऊन गेले होते आणि असं तिथे दिव्याचं तोरण होतं. म्हणजे एक दिवा लागायचा विझायचा, दिवा लागायचा विझायचा, असं ते असतं ना दिव्याचं तोरण. आणि ते पूर्ण झाले की परत इथून सुरू होतं. अण्णा तिथे बघत होते आणि मला म्हणाले, हे पाहिलंस का? म्हटलं काय झालं? चला अण्णा आपण जाऊ. अगं हे बघ. म्हटलं काय आहे? तेव्हा अण्णा जवळजवळ 89चे होते. मला म्हणाले, अगं हा बघ दिव्यांचा आरोह अवरोह चाललाय. काय म्हणजे ते संगीत त्यांच्यात होतं, हे माझ्यात नव्हतं. मी एकदा गाणं शिकण्याचा प्रयत्न केला आणि तो फार धाडसी होता. मी आरतीकडे गेले, अंकलीकर, आणि तिला म्हटलं मला तू गाणं शिकव आरती. तर आरती बिचारी ती खरंच म्हणजे मी म्हणेन तिने मला सांगितलं, मृदुला ते तुम्ही मला जरा सारेगम पधनिसा म्हणून दाखवा. मी तिला म्हणून दाखवलं, हां आरो अवरो म्हणून दाखवलं. आणि तिने मला सांगितलं अतिशय हुशारपणे, वाह काय तुमचा वरचा नी लागतोय, अप्रतिम नी लागतोय. पण आपण असं करूयात, तुमचं बेसिक आहे ना, तर तू सुमतीबाईंकडे शिकायला जा. म्हणजे सुमतीबाई टिकेकरांकडे, तिच्या सासूबाई, त्याही म्हणजे थोर. आणि मग मी त्यांच्याकडे शिकत होते. एकीकडे सेशन्स जज म्हणजे सिटी कोर्ट, सगळा एव्हिडन्स घ्यायचा, आर्ग्युमेंट करायची, थकायचं, जायचं आणि मग इथे गाणं शिकायला बसायचं. आणि 2.5 वर्ष मी शिकत होते गाणं. आणि 2.5 वर्षानंतर मी ते सोडलं. तेव्हा मला रमेश म्हणाला, मी त्यांना सांगितलं, सुमतीबाई मला ना सुरापेक्षा माझं शब्दांशी जास्त नातं आहे असं मला वाटतं. आणि रमेश मला म्हणाला, लोक 2.5 वर्षात गाणं शिकतात, तुला 2.5 वर्ष लागली समजायला, मग तुला गाणं येत नाही. इतकी मी असुर होते. पण ते गाणं मला खूप आवडतं आणि ते नाही